तेरे चरणों में लेकर हम स्तुति। थैंक यू जीसस। मग तुम्हाला येत नसेल तर दुसरी ओळी तुम्ही सगळे गावा, म्हणजे तुम्हाला ती सुरात येईल है ना। एक ओळी मी गाईल, मग तुम्ही सगळे जण मिळून तेच ओळी गा।
खरोखरच परमेश्वरा तू आमच्या मध्ये आला आहे परमेश्वरा. तुझ्या सानिध्यासाठी आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो देव बाप्पा. प्रभू आज तू प्रत्येकांशी बोल परमेश्वरा. आमच्या मुखातून परमेश्वरा तू शब्दांनी तू बोल परमेश्वरा. तुझे प्रत्येक लेकरे तर बसलेले परमेश्वरा तू आमच्याद्वारे परमेश्वरा तू कार्य करणारे म्हणून धन्यवाद पिता. प्रत्येक अंधकार शक्ती निघून जाणारे, प्रत्येक शैतानाचा बंधन या वेळेस येशूच्या नावामध्ये निघून जाणारे, प्रत्येक शैतानी कार्य निघून जाणारे परमेश्वरचं सामर्थ्य इथं आहे. हालेलुया 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 हालेलुया. ओ रबा रबा सिकी रिबाला मंता रबा शिकी रिया रबा रबा ओ रिया रबा संकी रिया रबा शका रबा 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 रबा. धन्यवाद 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 पिता. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो देव बाप्पा. सगळं मान महिमा आणि गौरव आम्ही तुलाच देतो देव बाप्पा. या पुढचा देवा या पुढचा वेळाचा ताबा तू घे आणि आम्हाला तू शिकव देव बाप्पा. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना आणि स्तुती आराधना आम्ही तुला दिला. धन्यवाद पिता. आमेन आमेन आमेन. हालेलुया. सगळेजण बसू शकता. सगळेजण आपल्या प्रभूच्या नावाने प्रत्येकांना मी धन्यवाद करते. तुम्ही सगळेजण आले आणि आज तुम्ही प्रत्येक आले. असंच तुम्ही जाणार नाही. परमेश्वराचा पूर्णपणे वचन ऐका आणि वचन आपल्याला सुटका देणार आहे. मी भाऊला सांगितली होती की पेन आणि बुक सगळ्यांनी आणावं, पण कोणी आले का? आज वचन घेऊन जायचं होतं तुम्हाला. मी सांगितलं होती पण माहित नाही तुम्ही आणलंय पेन काही. बायबल आणले असेल ना? प्रत्येकान सगळ्यांकडे बायबल आहे ना? बरं, आपण वचनाकडे वळूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणजे जिवंत आहे माझे प्रियांनो. जिवंत देवाचं वचन कार्य करतो आणि आपण सगळेजण लक्षपूर्वक ऐकले आणि जर तुम्ही परमेश्वराचं लक्ष देऊन ऐकले, मी तुम्हाला पूर्ण खात्री देते जसं तुम्ही आले तसं तुम्ही जाणार नाही. जर तुम्ही परमेश्वराच्या वचनाकडे कान देऊन ऐकणार, परमेश्वराच काय म्हणतोय आणि परमेश्वराचं आपल्याकडे काय आहे, जर तुम्हाला हे सत्य कळणार आणि ते सत्य तुम्हाला काय करणार? सुटका. तुम्हाला सत्य सुटका देणारे. आणि सत्य काय आहे? सत्य काय आहे? येशू काय म्हणले? मीच मार्ग सत्य आणि जीवन आहे. हालेलुया हालेलुया. सगळेजण माझ्याकडे बघा. हालेलुया. थोडं तुम्ही लक्ष देऊन ऐकणार वचन. माझे भाऊ सगळेजण ऐकतात. मला इथं जरासा गडबड दिसतंय. तुम्ही सगळेजण ऐकले तर तुमचं जीवन जसं राहणार नाही माझे प्रियांनो. कारण मी जेव्हा येशू मध्ये आली ना, नवीन जेव्हा प्रभू मध्ये, तेव्हा मी वचनामध्ये जास्त नव्हती. मला वाटायचं की कुणी प्रार्थना केले, मी बरी झाली, तेवढंच बस, म्हणजे माझं झाला. तसं नाहीये. ही आपल्याला काय कंटिन्यू आपल्याला ते सारखं त्याच्यामध्ये राहायचं. म्हणजे ते असं नाही की फक्त रविवारी संडे आहे, आता इथं वचन ऐकून आपण आपल्या घरी पोहोचले, मग गेले, विसरले. काय होतं ते वचन? ती ताईनी काय बोलले, ते पास्टरांनी काय बोलला, मला समजलं नाही. असं नाही. ते वचन तुमच्या हृदयात जायला पाहिजे. वचन हा बीज आहे. काय आहे?
बीज आहे. तुम्ही सगळेजण शेतात काम करतात है ना, तुम्हाला आता सांगायची गरज नाहीये, कारण बीज म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसं ते पेरावं लागतं, कसं ते बीज पेरल्यावर ते कार्य होतं. तुम्ही बीज पेरून गप्प बसता का? काय करता? त्याच्या मागेच असता की नाही, पाणी टाकतात, त्याला खत टाकतात, मग त्याच्यावर तुम्ही बघता की चांगला पाऊस पडायला पाहिजे, सगळं व्यवस्थित आहे ना. मग तसंच तुम्ही देवाचं वचन घेतले आणि मग बाहेर झाले, अरे आज काय वचन होता विसरले. कोण येऊन घेऊन गेला? कोण जातो? जर तुम्हाला वचन समजलं नाही तर शैतान घेऊन जातो. कारण शैतान का आलाय? चोर आला, चोरी करायला, घात करायला आणि हत्या. कुणी वाचना माझ्यासाठी मराठी बायबल इथं? हा, योहान आपण 10:10 काढूया. काय काय लिहिलंय योहानना? योहाननाच म्हणतो ना मराठीमध्ये, योहानना 10:10. बघा काय लिहिलंय त्या वचनामध्ये. हालेलुया. सगळेजण जगलेले आहे, सगळे जगतात ना. जे झोपलेले ते सांगा हालेलुया. जे झोपलेले ते सांगा हालेलुया. म्हणजे सगळे झोपले. मी काय बोलली? जे झोपलेले ते बोला हालेलुया. म्हणजे तुमचं लक्ष कुठे आहे? ते जगलेले ते सगळे हालेलुया. ते जगलेले सगळे सांगा हालेलुया. आपण आता परमेश्वरचं वचन भाऊ पाहना योहानना 10:10. तो केवळ चोरी करायला व घात होण्यास करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती होवी व ती विपुलपणाने व्हावी म्हणून आलो. आमेन. हालेलुया. काय वचनामध्ये? चोर येतो चोरी करायला. हा चोर कोण आहे? शैतान येतो. त्याला काय चोरी करायचं असतं तुमच्याकडून? वचन. काय चोरी करतो तो? वचन. तो का चोरी करतो वचन? कारण त्याला माहितीये हा वचनामध्ये सामर्थ्य आहे. जर तुम्हाला ते वचन मिळालं ना, तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ते वचनामध्ये राहिले तर मी तुम्हाला 100 पटी पूर्णपणे खात्री सांगते की तुमचं जीवन पूर्ण बदलणार आहे. कॅन्सर पेशंट बरं झालेला आहे, एड्स पेशंट बरं झालेला आहे, किती मोठा आजार वचनाने बरं झालेला आहे. माझं साक्षी. आता तुम्ही थोडं नवीन आले, मी परत एकदा सांगते, मला सुद्धा 25 वर्षांपूर्वी मी आजारात होते. मला काही औषध मला हे करत नव्हतं. डॉक्टरांनी सोडले होते की ही काही जगणार नाही, आता तुम्ही काहीतरी करा. आणि ऑपरेशन पण सांगितले, ते म्हणले ह्याच्यामध्ये पण ही काही जगणार नाही. आणि तेव्हा मी खूप छोटी होती, मी कॉलेजमध्ये होती आणि खूप बारीक होती. मला जेवण जायचं नाही, मला त्रास व्हायचं. मी बरेच ठिकाणी गेली, खूप ठिकाणी मी गेली, पण मला कुणी मला बरं करू शकलं नाही. पण जेव्हा मी येशूकडे आली, मी त्या देवाला बघितले की त्यांनी माझ्यासाठी काय केलं. माझ्या प्रियांनो, जर तुम्ही त्याचं प्रेम समजले ना, तुमचं जे दुःख आहे, जे त्रास आहे ना, तुम्ही विसरून जाणार आणि ते दुःख त्रास तुम्हाला सोडून जाणार. जेव्हा मी माझ्या त्रासात होते ना, तेव्हा मी म्हणायचे, अरे माझं काय होणार, मी आता मरणार आहे, आता माझं काहीच नाही माझ्या जीवनामध्ये. पण जेव्हा मी त्या येशूकडे आली, मलाही कोणीतरी सांगितलं की बहीण तू विश्वास कर, ते येशूकडे ये. मी नवीन आली आणि जेव्हा येशूकडे आली तेव्हा मी पूर्ण बरी झाली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन लिहिलंय 1 पत्रस 2:24. 1 पेत्र 2:24 आपण वाचूया. 1 पेत्र 2 अध्याय 24 वचन. तर वचन काय सांगतो ऐका नीट. जर वचन तुम्हाला समजले तर तुम्ही जगणार. मग त्रास आले तरी तुम्ही भिणार नाही. प्रेज द लॉर्ड. हा वाचा. त्याने स्वतः तुमच्या आमच्या पाप देहासह वाहून खांबावर नेमले, यासाठी की आपण पापाला मेलेला होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला. प्रेज द लॉर्ड. काय आपण हळू वाचूया. तुम्ही एक वचन घ्या आणि ह्याच्या मागे हे बोल, म्हणजे त्यांना वचन समजणार. ओके, कुणीतरी हळू वाचा. परत एकदा वाचा भाऊ.
पहिला पत्रस दुसरा त्याच्यामध्ये 24. कुणाला इथं आजार आहे, काही पण त्रास आहे, आजार आहे काय, आता हा वचन तुम्ही वचनाबरोबर तुम्ही विश्वास ठेवले तर आज तुमचा जे विश्वास ते वचनामध्ये तुम्ही पूर्णपणे बरं होणार. हालेलुया. ते वचन तुम्ही बरोबर आहात. त्याने तुमच्या आमच्या पापे स्वदेह वाहून खांबावर नेमले यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात का होणारे का झाला आहे. वचन काय बोलतंय, झाला आहात. म्हणजे आता तुम्हाला जे दिसत आहे ना ते तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघत आहे, पण विश्वासाने जे बघतो ते काय आहे, जे न दिसणारी गोष्टी. येशूने 2000 वर्षांपूर्वी तुमच्यासाठी सगळं काही केले. मला डॉक्टरांनी बोलले होते की ही जगणार नाही, तेव्हा मला ते रिपोर्ट ते डॉक्टर बोलले ते मी डोळ्यांनी बघितली, ऐकली कानांनी. पण विश्वास कशाला म्हणतात आपण, जे बघितले नाही. विश्वास म्हणजे काय आहे, जे आपण बघितले नाही पण त्या गोष्टी त्यांनी आपल्यासाठी केला आहे, येशूने आपल्यासाठी केला आहे, ते आहे विश्वास. हालेलुया. तर तुम्ही येशूकडे येतात आणि तुम्ही म्हणतात की मी विश्वास ठेवते, पण तुमच्या त्रासामध्येच तुम्ही बघत असता, हो की नाही. आपल्या त्रासाकडे बघतो की नाही. मी काय म्हणली की परमेश्वराचं वचन म्हणजे बीज आहे. आता तुम्ही बीज आहे ना, कुठलंही बीज घ्या, आंब्याचं बीज घ्या, बीज म्हणतो ना आपण, बीज, आंब्याचं बी, ते तुम्ही घ्या आणि तुम्ही ते पेरले, काय तुम्हाला ते दिसतो का आतमध्ये काय होतंय. तुम्हाला कसा विश्वास आहे की ते पुढे जाऊन मला पाणी टाकायचं, मला ते त्याच्यामध्ये काय खत टाकतात तुम्ही, मग ते कसं तुम्हाला माहित पडतं की येणार नक्की. हा, ते देवाचं एक तसंच देव म्हटलं की असंच देवाचं कार्य असतो. देवाच्या राज्यामध्ये वचन असंच कार्य करतो. जर वचनामध्ये लिहिलं आहे की तुम्ही निरोगी झाला आहात म्हणजे तुम्ही निरोगी झालाच आहे, पण तुम्ही परत ते वचन वाचून विसरता आणि मग त्रासाकडे बघता. मी तुम्हाला एक साक्ष सांगते. एक बाई होती, तिला कॅन्सर होता आणि ती एकदम शेवटमध्ये होती. कॅन्सर माहितीये ना किती मोठा असं रोग, ते एकदम शेवटमध्ये चौथा होता आणि डॉक्टर म्हणले की आता तू मरणार आहे. आणि तिला येशू सांगितले, कुणीतरी येशू विषयी सांगितले आणि ती जाऊन विश्वास ठेवली, वचन ऐकली आणि हा वचन तिला स्पर्श झाला. कारण वचन मध्ये काय लिहिलंय की त्याचा मार खाल्ल्याने तू बरी झाली आहे, तू ऑलरेडी बरी आहे, तुला त्रास नाही आहे. पण तिला रिपोर्ट मध्ये काय दिसतंय, ती मरणार आहे, तिला त्रास आहे. पण बायबल मध्ये काय लिहिलंय की येशूनी सगळं काही केलं आहे. मग ती बाई त्या वचनामध्ये राहिली. ती म्हणली काही होऊ दे, मी बरी झालीये, मी बरी झाली येशूच्या नावामध्ये. तसं ती बोलत बोलत ते वचनामध्ये राहिली आणि खूप मोठा चमत्कार तिच्या जीवनामध्ये झाला. तिचा पूर्ण रिपोर्ट एकदम नॉर्मल झाला आणि ती बरी झाली. हालेलुया. हे येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य माझे प्रियांनो. हा वचन कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर शैतान येणार वचन चोरी करायला. जर तुमच्या मनामध्ये हा वचन गेला नाही तर तो येऊन घेऊन जाणार. तर आज हे वचन जर तुमच्या हृदयामध्ये गेला तर ते 100 पटीने तुमच्या जीवनात आशीर्वाद तुम्ही बघणार. काही त्रास असू दे, काही तुमच्या जीवनात तुमचा पाप, तुमची शाप, तुमचा सगळा आजार त्यांनी 2000 वर्षांपूर्वी त्या क्रूसावर घेतलाय माझ्या प्रियांनो. त्यांनी तुमच्यासाठी सगळं काही केलंय. आता फक्त तो बोलतोय की माझी मुली, माझी मुलगा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी विश्वास ठेवला की मला काही त्रास नाहीये, मी पहिला कुणी मला प्रार्थना केली, बरी झाली, मग नंतर मला शैतान येऊन वचन माझं कडून चोरी केला. मला वचनच माहित नाही
1 पत्रस 2:24 मध्ये असं लिहिलंय हे मला माहितच नाही, कारण माझ्या हृदयामध्ये ते गेलंच नव्हतं. आणि मग काय झालं, परत शैतान मला त्रास द्यायला लागला. मी म्हणले मी येशूकडे आली, मला बरं पण झालं, आणि आता मला का त्रास होतोय, कारण मी प्रभू मध्ये काय ते कंटिन्यू मराठीमध्ये काय म्हणतो आपण, सारखं सारखं निरंतर राहायचं है ना. आता तुम्ही बीज टाकले, तुम्ही निरंतर राहता की नाही ते याईपर्यंत, मधी सोडून टाकता का नाही ना. प्रत्येक वचनामध्ये निरंतर राहायला पाहिजे, वचनामध्ये तुम्ही गंभीर राहायला पाहिजे की माझा येशूने माझ्यासाठी केलाय आणि मी निरोगी झाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा मला हे सत्य कळालं, सत्य मला सुटका दिली, आणि त्या दिवशीपासून मी दुसऱ्यांना वचन शिकवायला लागली. मी दुसऱ्यांना सांगू लागली की बघा हा वचन कार्य करतो, माझ्या जीवनामध्ये केला, तुमच्या जीवनामध्येही करणार. हालेलुया. तर वचन फक्त एक दिवस ऐकायचं नाही. बायबल तुम्हाला जरी वाचायला येत नसेल, आजकाल तर ऑडिओ बायबल येतो है ना, आपण मोबाईल मध्ये पण ऐकू शकतो ना वचन ठेवून, किंवा तुम्ही वचन सारखं तुम्ही घरामध्ये वचन बोलून तुम्ही शिकवा. ते वचन तुमच्या हृदयामध्ये जायला पाहिजे, मग तुमच्या जीवनामध्ये कार्य होणार. कारण योहन्ना 1 अध्याय आणि 1 वचन आपण घेऊया. योहन्ना 1 अध्याय 1 वचन. कारण वचन हा आधीमध्ये सगळ्यात आधी वचनच होता. सगळ्यात आधी काय होता, वचनच होता. आणि वचन हा परमेश्वराचा. हा वाचा भाऊ, आपण सगळेजण ह्या भाऊ बद्दल नंतर सांगूया. ते वाचणार आणि तुम्ही मग त्याच्या मागे बोला. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देहासह होता आणि शब्द देव होता. काय बोललं आता भाऊनी, काय ऐकले, फक्त बोलले आणि कुठं नजर, काही समजलं का, काय बोललं आता ते भावांनी, काय बोलले कुणाला समजलं. तुम्ही लक्षपूर्व ऐका. तुम्हाला आशीर्वाद घ्यायचं का नाही, बरं व्हायचं का नाही, त्रासातून बाहेर यायचं का नाही, मग तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल. नाहीतर मग शैतान घेऊन जाणार. आणि काय करतो मग तो, घेऊन जाऊन नाश आणि हत्या करतो. मग आपण म्हणतो अरे मी चर्चला गेली, अरे मी प्रार्थना केली, मला काय नाही येशूकडून मिळालं. कोण त्याचा भागीदार आहे, कोण ह्याचं हे आहे, तुम्ही लक्ष देत नाही. प्रभू म्हणते तू कान ठेव, मी काय म्हणतोय त्या वचनाकडे लक्ष दे. आता ते काय वाचले तुम्हाला काही समजलं नाही, कुणालाच नाही समजलं. पण आता दुसरं काहीतरी गोष्टी, आता मी तुम्हाला काही दुसरं करा, ती बाईनं अशी केली होती, तर त्यांनी ना असं झालं होतं, ते सगळं स्टोरी तुम्हाला सांगते. हा, ते कधी तुमच्या डोक्यातून जाणार नाही है ना, ते तुम्ही लक्षात ठेवणार. पण देवाचं वचन काय समजत नाही. मग कोण येऊन त्रास देणार, शैतान. तुम्ही माहितीये तुम्ही सगळे किती आशीर्वादित आहात, तुम्ही सगळे आशीर्वादित आहात. पण का तुम्हाला आशीर्वाद येत नाही माहितीये, कारण शैतान येऊन तुमचं चोरी करतो. तुमचं वचन चोरी करून तुम्हाला म्हणतो काही होणार नाही तुझ्या जीवनामध्ये. आणि तुम्हाला माहितीये तुम्ही स्वतःहून इथं आलेले नाही माझे प्रियांनो, प्रभू येशूने तुम्हाला आणलेला आहे. आज तुम्ही जर तुमच्या हृदय उघडून परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष दिले, आम्ही एवढं लांबून आलो, आम्हाला पूर्ण खात्री आहे की तुम्ही प्रत्येक वचन घेऊनच इथून जाणार आहे. आणि आज तुम्ही जे वचन घेऊन जाणार आहे ते कधी विसरणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परत एकदा भाऊ तेच वचन घ्या. योहान्ना 1 प्रारंभी शब्द होता आणि शब्द देहासह होता आणि शब्द देव होता. शब्द कोण होता, देव होता. म्हणजे शब्दच देव आहे. जर तुम्ही देव करता आणि शब्द नाही तुमच्या आतमध्ये, होणार का काय? तुम्ही म्हणता मी येशू मी करते, येशूवर माझा विश्वास आहे, पण तुम्हाला शब्द येशूनी काही सांगितलं, तुम्ही खात्रीपूर्वक ते ऐकले नाही, तुम्हाला ते समजलंच नाही, का आशीर्वाद येणार तुमच्या जीवनामध्ये? नाहीच येणार ना.
येणार का? नाही येणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सगळेजण म्हणा हालेलुया, हालेलुया, जोरांनी म्हणा हालेलुया. धन्यवाद येशू, वचनासाठी धन्यवाद. परमेश्वराचं वचन हा स्वतः परमेश्वर आहे. तुम्हाला माहिती, जेव्हा उत्पत्ती, जेव्हा सुरुवातीला हे जग कसं होता, या पृथ्वी कसं होती, माणूस नव्हता, कुणीच नव्हतं. उत्पत्ती पहिला अध्याय पहिला वचन घ्या भाऊ. उत्पत्ती मध्ये लिहिलं आहे की हा पूर्ण जग अंधारात होतं. कशा होता? अंधारात, काहीच नव्हतं. आपलं जीवन सुद्धा येशू शिवाय अंधार आहे. काय आहे? अंधार आहे. आणि वाचा भाऊ. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. हा, आणि दुसरा पण वाचा. आणि पृथ्वी आकाराविरहित व शून्य होती. कसं होती पृथ्वी? शून्य. आज आपलं जीवन शून्य आहे, त्रासात आहे. असंच प्रारंभी परमेश्वराने बघितलं, सगळीकडे शून्य आहे. सर का परमेश्वर ते बघून असं बोलले का, अरे बापरे, आता इथं अंधार आहे, आता मी काय करू बरं सांगू, आता प्रकाश होऊ. मग प्रभू म्हणले प्रकाश होऊ. असा एका वचनामध्ये मी तुम्हाला सांगते, तुम्ही मला उत्तर द्या. परमेश्वराने बोलले की अरे बापरे, इथं अंधार आहे, आता मी काय करू, आता मला इथं उजाड आणायला लावे, असं बोललंय का? काय सांगितलंय परमेश्वराने? प्रकाश म्हणजे जे परमेश्वराला बघायचं आहे तेच परमेश्वराने सांगितलं. हालेलुया, हालेलुया. परत शैतान तुमचं वचन चोरी करतोय. आता मी काय बोलली? काहीच माहित पडलं नाही. काय बोलली मी? शैतान येऊन चोरी करणार. ऐका कान घालून काय प्रभू म्हणतोय. परमेश्वराचा आशीर्वाद घेऊनच जायचंय तुम्ही लोकांना. असंच तुम्हाला मी सोडणार नाही. तुम्हाला मी वचन शिकवूनच जाणार आहे. वचन तुम्हाला यायलाच पाहिजे, नाहीतर काय उपयोग तुम्ही येशूकडे येऊन, जर तुम्हाला वचनच माहित नसेल मग काय उपयोग सांगा तुम्ही. कारण मी माझ्या जीवनामध्ये त्रास बघितले, मी बघितले. मला वचन माहित नव्हतं. शैतान मला कसं वेळेमध्ये घातला होता, कसा मला त्रास दिला होता. आणि जेव्हा मला वचन समजलं, मी काय झाली? सुटका झाली. आजचा हा मीटिंग तेच आहे. सत्य तुम्हाला सुटका देईल. सत्य वचन आहे. आज तुमचा सुटकाचा दिवस आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग काय सांगितली मी आता? प्रारंभी काय होता? शब्द होता. आणि शब्द देव होता. आणि स्वतः देवच शब्द आहे. म्हणजे जर तुम्ही येशूकडे येत असाल तर परमेश्वराचा शब्द, वचन तुमच्या आतमध्ये राहायला पाहिजे. हो की नाही? हालेलुया. प्रभूचं वचन आपण 1 पत्रस 2:24 मध्ये काय सांगितले होते की त्यांनी आपल्या पापासाठी त्यांनी आपला पाप नेला, त्यांनी आपला शाप नेला. हो की नाही? आपण घेतले ना आता वचन. हालेलुया. जे झोपलेले म्हणा हालेलुया. सगळे झोपले म्हणजे मी तर काय उपयोग, मी तेवढं ओरडून सांगते. सगळे झोपले. हालेलुया. झोप आली सगळ्यांना? झोप आली? सगळ्यांनी म्हणा हालेलुया. एकमेकांना म्हणा आज आपल्या सुटकाचा दिवस आहे. म्हणा म्हणा म्हणा, सगळ्यांनी म्हणा आज आपल्या सुटकाचा दिवस आहे. एक दुसऱ्यांना असं म्हणून सांगा. म्हणा आज आपल्या आशीर्वादाचा दिवस आहे. प्रभू आपल्या मध्ये आहे. जीवन बदलणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा वचन, परमेश्वर स्वतः आहे. येशू स्वतः शब्द बनून, मनुष्य बनून या जगात आले. हालेलुया. तर पहिलं आपण उत्पत्तीमध्ये काय बघितले? कसा होता? पूर्ण अंधकार, काहीच नव्हतं. मग देव काय म्हणला? प्रकाश हो. आता तुमच्या जीवनामध्ये त्रास असेल तर आपण काय म्हणतो? त्रासाविषयी सांगतो ना.
जास्त तर त्रास 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 हेच बोलतो ना, आमचं हे दुखतं, आमचा हे प्रॉब्लेम आहे, आम्हाला पैसे नाही, आमच्या घरामध्ये हे नाही ते नाही, बोलता का नाही? पण परमेश्वर हे एक आज तुम्हाला एक एकदम काय म्हणतो इम्पॉर्टंट महत्वाची गोष्टी मी आज तुम्हाला सांगते. महत्वाच्या गोष्टी कान धरून ऐका. परमेश्वराने मनुष्याला त्याच्याच प्रमाणे त्याच्या समानताने बनवलेला आहे. 1:26 वाचा भाऊ. 1:26 उत्पत्ती 1:26. परमेश्वराने मनुष्याला कसं बनवलं? त्याच्या रूपात, त्याच्या समानतात, म्हणजे आपण त्याची सारखे लोक आहोत. वाचा. मग देवाने देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी वृक्ष अशा मनुष्य आपण करू समुद्रातील मासे आकाशातील पक्षी ग्राम पशु अवघे पृथ्वी आणि पृथ्वीवर रेंगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. काय चालवते? कोण चालवती सत्ता? कोण चालवणार सत्ता? शैतान? मग परमेश्वर. आता आपण वचन काय वाचलो? मनुष्याला देवानी बनवलं त्याच्या रूपात, त्याच्या आवडीप्रमाणे. आणि मनुष्याला देवांनी काय दिला? अधिकार दिला. काय दिला? अधिकार दिला. आणि देव म्हणला की ते सत्ता चालवती. पण आज या जगाचा पूर्ण ताबा कोण घेतोय? शैतान घेतो की नाही? आपल्या डोक्यात तो घालतो वेगवेगळ्या गोष्टी, त्रासात आपल्याला जे दिसतंय ते दाखवतो. म्हणतो काय तू येशू येशू म्हणती, तुझं काय होणार नाही, तू येशूला सोड आणि ये माझ्याकडे. आणि असं शैतान घेऊन जातो लोकांना. परंतु मी तुम्हाला सांगते, परमेश्वर पिता आपल्यासाठी खूप मोठं बलिदान दिलंय माझ्या प्रियांनो. एवढं मोठं बलिदान आहे ना, कोणीच केलं नाही. त्यांनी एवढं रक्त बंबाळ झाला तो त्याच्या एक एक शरीरामध्ये, त्याच्या पूर्ण काय म्हणतात ते हाडूक आहे ना, ते पूर्ण पाणी सारखं पिघळले गेलं. आज आजार का बरं होतो येशूच्या नावामध्ये? आज शैतान का निघून जातो येशूच्या नावामध्ये? आपल्याला त्यांनी सामर्थ्य दिलं आहे. वचनामध्ये लिहिलं आहे, जर ते विश्वास करतील ते हे कार्य सुद्धा करतील म्हणून. हालेलुया. प्रभू म्हणलाय की जे येशूवर विश्वास ठेवतील ते माझ्या नावात भूत काढतील, माझ्या नावामध्ये जे आजार आहे त्यांना बरं करतील. मरकुस 16:17 ते पण वाचा भाऊ. मरकुस म्हणतो आपण. मार्क मध्ये 16वा अध्याय 17वा वचन, त्याच्यात 17-18 त्याच्यात काय लिहिलंय बघा. तुम्ही जर विश्वास ठेवले आज, तुमचा त्रास फक्त जाणार नाही, तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वाद बनणार आहे. तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वाद. नाहीतर तुम्ही अरे माझ्यासाठी फोन प्रार्थना करा, मला इथं दुखतंय, मला ते त्रास होतंय, असं नाही करायचं. देवानी तुम्हाला सामर्थ्य दिलंय. आज हे सत्य तुम्हाला कळणार आहे. आणि आज आपण ते करून पण बघणार आहे. प्रत्येकांवर ते बघणार आहे. आज फक्त वचन बोलून मी जाणार नाही. तुम्ही स्वतः तुमच्या हाताने दुसऱ्यांना बरोबर तुम्ही बघणार आहे. हा वाचा भाऊ. आणि विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्हे असत जातील. परत एकदा सगळेजण लक्षपूर्वक ऐकतात. आणि जे विश्वास करणारे का तुम्ही सगळे? सगळेजण विश्वासू आहात? तिथं लिहिलंय का पास्टरांनी, प्रचारक, प्रभूचे सेवक? काय लिहिलंय? विश्वास करणारे. जे येशूवर विश्वास करतात त्याच्या आतमध्ये हा चिन्ह असेल. बोला बाई. विश्वास धरणाऱ्या बरोबर हे चिन्ह असत जातील. हे चिन्ह माझ्या नावाने भूते काढतील. परत म्हणा, माझे नावाने, येशूच्या नावाने मी भूते काढणार. येशूच्या नावाने मी आजारी लोकांना बरं करणार.
नवा नवा भाषा बोलतील, नवा नवा भाषा बोलतील, अन्य भाषाचं दान मिळणार, अन्य भाषा. हालेलुया. अन्य भाषा ते परमेश्वराचा ते वरदान आहे. तर आपण एकदा नंतर कधी शिकूया त्याविषयी. पण मला खात्री आहे अन्य भाषा काही काही लोकांना सगळ्यांना मिळालं आहे ते, पण ते तुम्ही त्याच्यामध्ये राहत नाही, ते आपल्याला मिळालंच आहे. आणि काय लिहिलं भाऊ नंतर? हा, सर्प उचलतील, सर्प उचलतील व कोणतेही प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्यांना मुळीच बाधा नाही. त्यांनी दुखण्या इतक्यावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. कोण बरे होतील? तुम्ही बरे होतील, कारण तुम्ही दुसऱ्यावर हात ठेवला ते बरे होतील. आता तुम्ही काय बोला, मला दुखतंय, मला त्रास होतोय, पण वचन मध्ये काय लिहिलंय? तुम्ही विश्वासू माझ्या नावाने भूत काढतील, माझ्या नावाने तुम्ही दुसऱ्यांवर हात ठेवशील ते बरं होणार. हालेलुया. मग ते विश्वासूचं चिन्ह आहे माझे प्रियांनो. विश्वासू म्हणजे देवांनी आपल्याला सामर्थ्य दिलंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतान घाबरतो प्रभूचं वचन ऐकून. परमेश्वराचं वचन जिवंत आहे, परमेश्वराचं वचन सामर्थ्य आहे. तो असं स्पर्श करतो प्रत्येक लोकांना, तो जिवंत वचन आहे. हालेलुया. आपण योहन्ना 14:12 पण काढूया. योहन्ना 14:12 ना, 12:14 ते 14:12. हालेलुया. तुम्हाला चांगलं वाटतंय वचन ऐकल्यावर? मजा येते का नाही? प्रभूनी तुम्हाला निवडलं की नाही? आज सुटकाचा दिवस आहे की नाही? प्रत्येकांना प्रभू बोलतोय, माझे लेकरू तुम्ही सगळेजण प्रभूचे एक समान. कुणी प्रभू एकांना प्रेम करणार, दुसऱ्यांना नाही. नाही, तो आपला बाप आहे. बाप कधी असं करतो का की हिला मी प्रेम करणार, तिला नाही? सगळ्यांना एक सारखंच ना. मग आपण सगळे त्याचे लेकरू आहोत. आज कितीतरी लोक आले नाही, आज तुम्ही आले की नाही? आज तुम्ही निवडले लोक आहात, आज तुम्ही परमेश्वराचे लोक आहात. आज प्रभूने तुम्हाला निवडलंय, म्हणून तुम्ही वचन ऐका आणि सुटका घ्या. हा, मग 14:12 योहन्ना 14:12 वचन. येशू काय म्हणताय बघा इथं. येशू ख्रिस्ताचं वचन सगळे ऐका. प्रभूचं सामर्थ्य इथं आहे. प्रत्येकांना सुटका आज मिळणार आहे. हालेलुया. मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला खचित सांगतो, मी जे कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणारही करील आणि त्याच्यापेक्षा मोठी करील. कारण मी पित्याकडे जातो. काय म्हणलंय प्रभूचं वचन? काय म्हणलंय की मी तुला खचित सांगतो. प्रभू येशू म्हणतोय की मी तुम्हाला एक खचित सांगतो की माझं मी जे काम केलंय. येशूने काय काय काम केलंय सांगा बरं मला. येशू ख्रिस्त जेव्हा जगात होते, ते मेलेले लोकांना उठवायचे, अंधले लोकांना डोळे दिले, पांगळे लोक चालले, येशूच्या नावामध्ये दुष्ट आत्मा निघून गेली, 5,000 लोकांना त्यांनी भाकर आणि यांनी खाऊ दिला. परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणतो की मी जे केले त्याच्यापेक्षा मोठं कार्य तू करशील जे माझ्यावर विश्वास ठेवतो. आणि आपण काय करतो? भिवून राहतो, अरे मी नाही करू शकत, माझ्यामध्ये नाहीये. जर तुम्ही जटून राहणार, परमेश्वराचा वचन मध्ये राहणार, दिवस आणि रात्र ते वचन आपण घेऊया, ती चाबी आहे आपल्या जीवनाचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. झोपलेले सांगा हालेलुया. सगळे झोपले, माझा काही उपयोग नाही ते येऊन. मी वचन बोलली, काहीच उपयोग नाही. काय उपयोग सांगा? शैतान येऊन घेऊन जाणार ना वचन. येशू काय म्हणले? विश्वासू मध्ये काय असणार बोला. आता भाऊ सगळे थांबा, मला इथून ऐकायचं. प्रभू येशूनी काय म्हणले? विश्वासू मध्ये काय चिन्ह असेल सांगा, एक तरी कुणीतरी सांगा. आता आपण वचन ऐकलो, तुम्ही वचन बोलले आणि तुम्ही वचन ऐकले नाही तर काय होणार? शैतान तुमचं वचन घेऊन जाणार. तुम्हाला माहितीये वचन आपल्या आत्म्याचा भोजन आहे. जसं तुमच्या शरीराला भोजन पाहिजे ना, तुम्ही जेवण शिवाय राहता का? मी म्हणणार आज पूर्ण दिवस तुम्ही 2-3 दिवस पण राहू शकत नाही. मग तुम्ही कसं आत्म्याला भोजन देत नाही?
येशू म्हणलाय की मनुष्य केवळ भाकरनी नाही, त्याच्या वचनाने जगणार. किती महत्वाचं आहे. आज वचन आपल्याला नाही समजलं तर शैतान आपल्याला असंच करून घेणार, आपल्याला वेडामध्ये घालणार आणि म्हणणार तू काहीच नाहीये, तुझ्यामध्ये काहीच होणार नाहीये. तुम्ही बोलायचं मी देवाची मुली आहे, मी देवाचा मुलगा आहे, माझ्यामध्ये प्रभूची आत्मा आहे, परमेश्वराने मला निवडलेलं आहे आणि मी प्रभूचा विश्वासू आहे. मी काय बोलणार ते होणार येशूच्या नावामध्ये. माझ्या जीवामध्ये मृत्यू आणि जीवन आहे. हालेलुया. तुमच्या जीवामध्ये काय आहे? मृत्यू आणि जीवन तुमच्या जीवामध्ये आहे. तुम्ही काय बोलता ते तुम्ही बघा. काय तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स जे काय तुमच्या जीवनामध्ये घडते तेच तुम्ही बोलत असणार, मग तेच बीज तुम्ही टाकणार. तुम्ही काय बीज पेरता तेच येणार की नाही फळ. तुम्ही समजा तुम्हाला आंब्याचे झाड पाहिजे आणि तुम्ही टाकले तिथं नारळाचं बीज, मग तुम्ही म्हणणार येशू मला आंब्याचं झाडच पाहिजे, येशू मला आंब्याचं झाड पाहिजे, पण तुम्ही काय टाकले तिथं नारळाचं. येणार का? म्हणजे तुम्ही जे बोलतात तुमच्या शब्दांनी तुम्ही बोलतात की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि मग प्रभूकडे मग आरोळी करतात. प्रभू तू दिला का नाही? कारण तुम्ही समस्याच बोलतात, तुमच्या प्रॉब्लेमच बोलतात तुम्ही की मला त्रास आहे, मला दुखतंय, मला हे मला ते. जेव्हा तुम्ही येशूकडे येतात तुम्ही म्हणणार प्रभू तुझा मार खाल्ल्याने मी बरी झाली आहे, तू माझ्यासाठी सगळं काही केलं आहे. इफिसियो 1:3 मध्ये लिहिलंय त्यांनी स्वर्गाचा प्रत्येक आशीर्वाद, सगळ्या आशीर्वाद त्यांनी आपल्याला दिला आहे. इफिसिकरास 1 अध्याय 3 वचन मध्ये लिहिलं आहे की त्यांनी आपल्या आत्म्याचा प्रत्येक आशीर्वाद, तुम्हाला कुठलंही कमी गती होणार नाही माझे प्रियांनो. येशू म्हणताय तुम्ही का चिंता करता? आकाशाचा पक्षी बघा, ते काय काम करतात का आपल्यासारखं? कसा आनंदात राहतात? कधी तुम्ही बघितले का ते पक्षी रडताना? बघितले? कुठं अरे मला जेवणच नाही मिळालं, ते किती आनंदित असतात ना. ते एकदम सकाळी उठून स्तुती करतात, आनंदित करतात. आणि आपण माणूस परमेश्वराने आपल्याला त्याच्या आवडीप्रमाणे बनवलं, त्याच्या समानतामध्ये बनवलं आणि अधिकार पण दिला, आणि आपण राहतो कसं? अपयश जीवन. आणि आपण म्हणतो काहीच होत नाही माझ्या जीवनामध्ये, हा बिमारी जातच का नाही, हा त्रास जातच का नाही? का नाही जात? कारण तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. परमेश्वर शब्दांनी जग बनवला, परमेश्वराने शब्दांनी वचनांनी हा जग बनवला. मग तुम्ही सुद्धा शब्दांनी तुमचं जीवन वचनांनी बनवू शकता. मी बोलती प्रभूला, प्रभू मला तू सामर्थ्य दिलाय, मला तू शक्ती दिलाय. तुम्हाला माहितीये सकाळपासून आम्ही पूर्णपणे, काल पूर्ण रात्री मला झोपच आलं नाही, नवीन जागा होती, तर मी म्हणली आज मी प्रार्थना कसं घेऊ प्रभू. पण मी सकाळी काय बोलली? मी असं नाही बोलली की मला थका होतं, मला हे होतं ते. मी म्हणली येशू तुझ्यामध्ये मी सगळं काही करू शकते. फिलिपी 4:13 मध्ये लिहिलंय मी येशू द्वारा सगळं काही करू शकते. फिलिपी करास 4:13 मध्ये काय लिहिलंय? मी येशू मध्ये सगळं काही करू शकते. मी म्हणले देव बाप्पा मी कसं जाऊ आता एवढं लांब, आणि मला तिथं जाऊन प्रचार करायचा. मी रात्रभर झोपली नाही, मला झोपच आलं नाही, नवीन जागा होती. आणि मग देव म्हणला की मी तुझा बरोबर आहे. आणि जेव्हा आपण येशूचा हात धरतो ना माझ्या प्रियांनो, जर तुम्ही ते विश्वास ठेवले ना की माझा बरोबर कोण, आता तुम्ही गायले सेनाओचे यहोवा हमारे संग संग है. संग संग म्हणजे काय? तो तुमचा बरोबरच आहे, पण तुम्ही त्याचा हात पकडत नाही. तुम्हाला वाटतं की अरे मी भीतोय. आता एखादा लहान लेकरू आपल्या वडील आई बरोबर राहतात, ते कधी भिणार का? सांगा बरं. त्यांना असं वाटतं का अरे माझी आई मला आता जेवण देणार की नाही? हा मनीषा, तुझी मुलगी असं बोलणार का अरे मला का आता जेवण दिलं नाही आई, मला त्रास होतोय? रडणार का तुझ्याकडे येऊन? तू काय करणार? त्याला पहिला जेवण करून ठेवती का नाही? तुला किती लक्ष असतं तुझ्या लेकरांवर, है ना? तसंच प्रत्येक आई वडील आहे की नाही? मग आपला बाप आहे तो, त्याच्याकडे जाऊन रडायची करते, अरे मला देत का नाही, देत का नाही, देत का नाही. अरे दिला, तू घेत का नाही? प्रभू म्हणतोय. प्रभू काय म्हणताय? देऊन टाकला मी, तू घेत का नाही? आपण म्हणायचं धन्यवाद येशूला, तू धन्यवाद, तुम्ही मला दिलाय. तुम्ही असं बोलून बघा. आज यानंतर तुमची प्रार्थना एक वेगळं प्रार्थना असणार आहे. तुम्ही बोलायचं धन्यवाद येशू, मला तू चांगलं जीवन दिला. मी तुम्हाला एक साक्ष सांगते. एक बाई होती गावाकडचीच, तिचा नवरा रोज पिऊन यायचं, रोज.
आणि ना खूप मारायचं तिला, आणि ती खूप त्रासात होती, आणि तिला तो किती वर्ष पीत होता, आणि तिला येशू कुणीतरी सांगितलं, आणि ती विश्वासाने वचन ऐकली, ती वचन प्रभूचा घेतली हृदयामध्ये, आणि त्या वचनामध्ये लिहिलंय, ते सांगितलं गेलं की तू मन माझा नवराचा आतमध्ये प्रभूचा आत्मा आहे, प्रभूने त्याला निवडलेला आहे, तो प्रभूचा मुलगा आहे, त्याला कुठलाही दुष्ट आत्मा स्पर्श करू शकत नाही, परमेश्वर त्याला पवित्र आत्म्याने भरलेला आहे, असं तू बोलत जा बोलत जा बोलत जा. तुम्हाला माहितीये ती बाई रोज बोलायची, ते परत यायचं मारायचं, परत ती सोडत नाही, तरी ती बोलायची माझ्या नवऱ्याच्या आतमध्ये परमेश्वराचा आत्मा आहे, परमेश्वराने त्याला निवडले आहे, मी प्रभूचा मुलगी आहे, तर तो पण निवडलेलाच आहे. प्रभूचं वचन आहे ना, एकाने विश्वास ठेवले तर पूर्ण घराण्याचा उद्धार होणार आहे. म्हणजे ती विश्वासाने वचन सांगितली की त्याच्या आतमध्ये प्रभूचा आत्मा आहे. तो 5 दिवस गेला, 6 दिवस झाला, 7वा दिवस जेव्हा तो दारूच्या दुकानात गेला, त्याला तर दारू पियाला त्याला आवडत नव्हतं, कसं तरी त्याला असं काय म्हणतात वॉमिटिंग, असं उलटीसारखं असं वाटलं, काय आता मला वाटते दुकान बदलायचं, मला हा दुकान बरोबर नाही, मी दुसऱ्या दुकानात जातो. तो दुसऱ्या दुकानात गेला, तिथं पण त्याला प्यायला मन होत नव्हता. का? कारण तिची बायको ते वचन पेरली, ते वचन फल झालं, ते वचनामध्ये ते झाड वर आलं, आणि म्हणजे तो त्याचे जे नवरा आहे तो पूर्ण सुटका झाला, आणि त्याला पूर्णपणे ते दारू पियाशिवाय तो आला घरी, आणि तिला आनंद झाला, तिला माहित पडला प्रभूचं वचन मला असंच घ्यायचंय. आता ती प्रत्येक गोष्टी काय करते माहितीये, आजार असलं तर म्हणणार मला आजार नाहीये, येशूने मला बरं केलंय, आणि आपण बांधायचा अधिकार नाही, शैताना सोड माझं शरीर, हा शरीर प्रभूचा मंदिर आहे, प्रभूने मला निवडलं आहे, मी प्रभूची मुलगी आहे, असं तुम्हाला बोलावं लागेल. जेव्हा तुम्ही बोलणार नाही, कारण जेव्हा तुम्ही बोलणार शैतान घाबरून पडणार, शैतान थांबू शकत नाही जिथं वचन आहे. मी बोलते बघा, ती बाई येऊन साक्ष दिली, आणि ते 2 जण प्रभूची सेवा करतात. ते लोक आता कुठं झारखंड मध्ये, त्यांचं मी साक्ष त्यांना मी ऐकली, ते जाताना ते लोकांना जाऊन जे पिणारे लोकांच्या घरी जातात आणि ते वचन देतात, आणि म्हणतात बाई तू रडू नको, तू असं बोल तुझ्या नवऱ्यासाठी की तू माझा नवरा पिणारा नाही. तो रोज मार खायची, दिसत होता तिला त्रास, पण ती बोलत नव्हती, कारण परमेश्वराने जेव्हा त्रास बघितला, जग अंधार होता, तर काय परमेश्वराने बोलला का अरे अंधार आहे, काय बोलला परमेश्वराने, प्रकाश हो. तसंच तुम्हाला काय पाहिजे ते बोला ना, तुम्ही का त्रास बोलता? समजलं तुम्हाला? प्रभूचं काय वचन आपल्याला शिकवतंय, तुम्हाला त्रासाकडे बघायचं नाही, कारण तुमच्याच हातामध्ये आशीर्वाद आहे. आता तुम्हाला वचन ऐकण्यासाठी शैतान खूप तुम्हाला इथं तिथं लक्ष करणार, तुम्हाला गरम आणणार. मला तर खूप थंडी वाजते, मी म्हणणार प्रभू धन्यवाद एसी लागलं इथं, तुम्ही असं म्हणा गरम, मी म्हणा अरे वा खूप थंडगार हवा येतं, मला काय होत नाही. तुम्ही बोला अरे एसी सारखं वारा पण सुटलं, मला एसी आला, प्रभूचं मला थंड वाटते. तुम्ही परिस्थिती बघून त्रासात बसू नका, हेच